उगाची भीतोसी भय हे पडू दे, वसे अंतरीही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची, म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची. स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे. स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहेत असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा. श्री स्वामी समर्थ. कथा 34. कथेचे नाव आहे योगीराज पंढरपुरात. चला तर आपण या कथेस सुरुवात करूया. रामेश्वराहून निघालेले योगीराज मोगलाई बीड जिल्ह्यातील राजूर या तालुक्याच्या ठिकाणी आले. तिथे असणाऱ्या एका छोट्या मठात त्यांचा मुक्काम होता. या मठात लालबाबा नावाचे एक साधू पुरुष योगीराजांची सेवा करत आणि मठाचीही व्यवस्था पाहत असत. योगीराजांच्या आगमनानं त्या मठास लगेचच एक दैवी तेज आले. वातावरण भरल्यासारखं वाटू लागलं. मठ लोकांच्या वर्दळीनं गजबजून जायला लागला. योगीराजांना पाहताच येणारे लोक त्यांच्या तेजपुंज व्यक्तिमत्वानं दिपून जात. लोकांची योगीराजांवर श्रद्धा बसू लागली. एक दिवस चंदूलाल दिवाण नावाचे गृहस्थ त्या मठात दर्शनास आले. चंदूलाल निजामाच्या दरबारी नोकरी करत असत. चंदूलाल दिवाण सज्जन आणि देवभोळे होते. चंदूलाल जेव्हा मठात आले तेव्हा योगीराजांची स्वारी तंद्रीत बसून आपल्याशीच बडबडत होती. चंदूलाल योगीराजांच्या समोर येताच योगीराज उद्गारले, चंदू, कैसा है तू? चंदूलाल आश्चर्यचकित झाले. योगीराजांनी त्यांना नाव आणि गावासह ओळखलं होतं. त्यांनी योगीराजांना नमस्कार केला आणि म्हणाले, आपली तर आज प्रथमच भेट होत आहे. आपण मला नावासह ओळखलं कसं? आपण कोण आहात? योगीराजांनी उत्तर दिलं, मी तुला फार पूर्वीपासून ओळखतो, अगदी तुझ्या मागच्या कित्येक जन्मांपासून. तुझ्या खिशात आता 10 रुपये आहेत. बाहेर तुझी घोडागाडी उभी आहे. मठाबाहेर ठेवलेली पादत्राणे चोरली जातील की काय असा आत्ता तुझ्या मनात विचार आहे. बरोबर आहे ना? योगीराजांचा मनकवडेपणा बघून चंदूलाल स्तंभित झाला. त्यालाही आता योगीराजांना आपण फार पूर्वीपासून ओळखतो असं मनाने वाटू लागलं. योगीराजांनी त्याला आशीर्वाद दिला आणि चंदूलाल मठाबाहेर पडला. त्यानंतर चंदूलाल रोजच मठात योगीराजांच्या दर्शनाला येऊ लागला. एके दिवशी चंदूलाल दिवाणानं लालबाबांची भेट घेऊन या मठासाठी मी काही करू इच्छितो असं सांगितलं. योगीराज समोरच बसलेले होते, परंतु आपण त्या गावचेच नाही असा चेहरा करून ते दोघांचे संभाषण ऐकत होते. नंतर चंदूलाल दिवाणानं निजामाच्या दरबारी आपलं वजन खर्च करून मठास 1000 रुपयांचं वर्षासन मिळवून दिलं
आता लक्ष्मीचे सान्निध्य मिळाल्यावर मठाचा एकदम कायापालट झाला. तसे तर सांबशिवाची स्वारी दिगंबरावस्थेत जशी स्मशानात विहरत असली तरी त्या स्मशानाला इंद्राच्या अमरावतीची शोभा येते असं म्हणतात. तसेच खरे म्हणजे केवळ योगीराजांच्या आगमनाने त्या मठाला राजदरबाराची शोभा आली होती. लालबाबांसारखे शिष्य त्या मठाचे उत्तम व्यवस्थापन करत होते. आता योगीराजांचा महिमा अपरंपार वाढू लागला. रोजच जत्रा जमू लागली. एके दिवशी योगीराजांनी चंदूलालला सांगितलं, तू लक्ष्मी को क्यों लाया यहाँ? अब हम कहाँ रहेंगे? चंदूलालला काहीच उमगलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी योगीराज मठातून अचानक गायब झाले. मठात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. योगीराज अचानक गायब झाल्यापेक्षाही आश्चर्यजनक प्रकार काही दिवसांनी त्यांच्या कानावर आला. आषाढ महिना होता. राजूरची काही मंडळी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला गेली होती. पावसाळ्याचे दिवस होते. धुवाधार पावसात दिंड्या येतच होत्या. अतिवृष्टीमुळे भीमा नदीस महापूर आला होता. नदी दुथडी भरून वाहत होती. पुराचे पाणी पाहण्यासाठी भीमेवर लोकांची गर्दी जमली होती. जलसौंदर्याचा अपूर्व साक्षात्कार सारे जण अनुभवत होते. अवखळ वेगानं भीमा पुढे पुढे धावत होती. तेवढ्यात लोकांचा एक गलका झाला. ते पहा, आश्चर्यच, अघटित. सर्वजण त्या दिशेकडे पाहू लागले. थोड्याच वेळात सर्व लोकांना एक अद्भुत दृश्य दिसलं. असं दृश्य आत्तापर्यंत कोणी पाहिलंही नव्हतं आणि कोणी त्याची कल्पनाही करू शकत नव्हते. त्या उदंड आणि अवखळ भीमेच्या पुरातील पाण्यावरून संथपणे पावलं टाकत एक उंच अशी मनुष्याकृती काठाच्या दिशेनं पुढं सरकत होती. हळूहळू ती मनुष्याकृती जवळ येताच ती दुसरे तिसरे कोणी नसून आजानुबाहू योगीराजच होते हे लोकांच्या लक्षात आलं. संथपणे पुराच्या पाण्यावरून हजारो लोकांच्या साक्षीने योगीराज खडावांसकट चालत तीरावर आले. राजूरच्या मंडळींनी योगीराजांस ताबडतोब ओळखलं आणि त्यांच्या नावाचा एकच जय जयकार केला. सर्व मंडळींना हेच कळत नव्हतं की राजूरहून योगीराज कसे आणि केव्हा इकडे पोहोचले. योगीराज तीरावर पोहोचल्यावर हजारो लोक पद्मपाद योगीराजांच्या आशीर्वादासाठी त्यांच्या पायावर झेपावले. योगीराजांच्या पाठोपाठ समस्त वारकरीजन पंढरी रायाच्या मंदिरात आले. अपूर्व सोहळाच होता तो. लोक योगीराजांचं दर्शन घेत होते. योगीराज पंढरी रायाचं आणि तो पंढरीनाथ विठू जणू काही आपलंच प्रतिबिंब योगीराजांमध्ये न्याहाळत होता. कोण कोणाचं दर्शन घेत होता हे कळण्या इतपतही भान कुणाला राहिलं नव्हतं. सर्वच भाविकजन भारावून गेले होते. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अशी सर्वांचीच भावावस्था झाली होती. एकादशीला झालेली हरिहरांची ती अपूर्व भेट हजारो भाग्यवान लोकांनी पाहिली आणि ते धन्य झाले. योगीराज पंढरपुरात विठुरायाच्या मंदिराबाहेरील एका वटवृक्षाखाली जाऊन बसले. दिंड्या येतच होत्या. अफाट जनसागर उसळला होता. बाया, बापे, पोरे, तरुण, वृद्ध सगळेच विठ्ठलाचं दर्शन घेऊन बाहेर येऊन वटवृक्षाखाली बसलेल्या योगीराजांच्या भोवती रिंगण करून भावमग्न होऊन नाचू लागले. टाळ आणि मृदुंग लयीत वाजत होते. पताका फडकत होत्या. संध्याकाळ होऊ लागली. समस्त वारकऱ्यांनी आज प्रत्यक्ष पांडुरंगाभोवती नाचून आनंद साजरा केला. थकलेले वारकरी आता विश्रांतीची जागा शोधायला लागले. योगीराजांभोवती वारकऱ्यांचा गराडा होताच. कोणाचं तरी लक्ष योगीराजांच्या हाताकडे गेलं. वारकरी चपापले. योगीराजांचे दोन्ही हात सुजलेले आणि रक्ताळलेले होते. वारकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरारले. त्यांनी योगीराजांना विचारलं, माऊली, हा काय प्रकार आहे? योगीराज हसून उत्तरले, त्याचं एवढं काही नाही. मी तुमची वारी माझ्या हातावर चालवतो
म्हणून हात थोडेसे सुजले आणि रक्ताळले आहेत. सर्व वारकऱ्यांचा जीव गलबलला. माऊलीचं आपल्यावरचं विलक्षण प्रेम पाहून त्यांना गहिवरून आलं. एकच आवाज उठला, पुंडलिक वरदाय हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. सगळीकडे अंधार झाला होता. सर्वत्र राहुट्या पडल्या होत्या, दिवट्या पेटल्या होत्या, तव्यांवर भाकऱ्या पडत होत्या. एका माऊलीनं योगीराजास गरमागरम भाकरी आणि भाजी भरवली. योगीराजांनीही ती माऊलीची भेट प्रेमपूर्वक स्वीकारली. योगीराज पंढरपुरात काही दिवस राहिले. राजूर मठाच्या भक्त मंडळींनी योगीराजांना राजूरला त्यांच्याबरोबर परत चलण्याचा खूपच आग्रह धरला, परंतु योगीराजांनी तो मानला नाही. राजूर मठाची भक्त मंडळी खिन्न होऊन परत गेली. योगीराज पंढरपुरात बालोन्मत्त पिशाच्य वृत्तीनं कुठेही फिरत होते. एके दिवशी योगीराजांची स्वारी एका दर्ग्यावर जाऊन बसली होती. दुपारची वेळ होती. तिथे एक स्त्री अपत्य प्राप्तीसाठी दर्ग्यावर मन्नत मागण्यासाठी आली होती. दर्ग्यावर स्वतःशीच असंबद्ध बोलणाऱ्या योगीराजांना तिने पाहिलं. योगीराजांचं एकूण व्यक्तिमत्व पाहून ती भारावून गेली. तिला ते कोणीतरी मोठे पीरसाब असावेत असं वाटलं. तिने योगीराजांना वंदन केलं. ती स्त्री काय इच्छा आणि प्रार्थना घेऊन या दर्ग्यावर आली आहे हे योगीराजांनी ओळखलं. मनकवडा परमात्माच तो, त्याला काय कठीण, ते त्या स्त्रीस उद्देशून बोलले. तुझे जो चाहिए वो दे दूंगा, एक से दुगना करके दूंगा, लेकिन उसमें से आधा हमें वापस देना होगा. त्या स्त्रीस तर खूपच आनंद झाला. आपण काहीही न बोलताच या पीर बाबांनी आपलं गाढाणं ऐकलं. तिने हात जोडून योगीराजांच्या म्हणण्यास संमती दर्शवली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. पुढे कालांतरानं त्या स्त्रीस जुळ्या संतानाची प्राप्ती झाली. 2 मुलगे होते. एक बालक गौरवर्णीय आणि एक कृष्णवर्णीय. तिला योगीराजांना दिलेल्या वचनाची आठवण झाली. अपत्य प्राप्तीसाठी ती दर्ग्यावर गेली होती. योगीराजांच्या आशीर्वादानं एकाऐवजी 2 अपत्य प्राप्त झाली होती. यातलं एक मूल आता दिलेल्या वचनाप्रमाणे योगीराजांस देणं क्रमप्राप्तच होतं. तिचं मन तिळतिळ तुटत होतं, परंतु पर्याय नव्हता. तिनं जड अंतःकरणानं आपल्या कृष्णवर्णीय मुलास योगीराजांस देण्याचं ठरवलं. त्या नवजात मुलास घेऊन ती योगीराजांना शोधत दर्ग्यावर आली. तिला आलेले बघताच योगीराज म्हणाले, कहा है बच्चा. तिनं त्या कृष्णवर्णीय मुलास योगीराजांच्या हातात दिलं. त्या मुलाकडे पाहताच योगीराज म्हणाले, ये नहीं, मेरा बच्चा तो दूसरा वाला है, जाओ और उस बच्चे को लेके आओ. त्या स्त्रीस काय बोलावं ते सुचेना. ती मुलास घेऊन परत घरी आली आणि बघते तर काय, तिचं गौरवर्णीय मूल मृत झालेलं होतं. तिला अतीव दुःख झालं. ती दोन्ही मुलांना घेऊन योगीराजांकडे दर्ग्यावर परतली. तिनं योगीराजांना आपलं गौरवर्णीय मूल मृत झाल्याचं सांगितलं. योगीराज म्हणाले, कोई बात नहीं, मेरा बच्चा उस कबर पर रख दो. तिनं त्या मृत अर्भकास समोरील कबरीवर ठेवलं. योगीराजांनी एक नजर त्या अर्भकावर टाकली आणि काय आश्चर्य, त्या क्षणीच ते अर्भक जिवंत तर झालंच, परंतु बघता बघता मोठं होऊ लागलं. त्याचं एका तरुणात रूपांतर झालं. ती स्त्री डोळे विस्फारून हा सर्व प्रकार पाहत होती. तरुणात रूपांतर झालेल्या त्या अर्भकानं योगीराजांना वंदन केलं आणि तो कबरीत गुप्त झाला. विस्मयचकित झालेल्या त्या स्त्रीस योगीराज म्हणाले, इसे तो हमने सिर्फ सफ़र में तुम्हारे बच्चे को राह दिखाने के लिए भेजा था और तुम तो उसे रखना चाहती थी. ये जो बच्चा तुम्हारे हाथ में है वही बच्चा तुम्हारा है. इसे तुम ले जाओ और अच्छी तरह से इसका संभाल करना. त्या स्त्रीस योगीराजांचं हे बोलणं काहीच समजलं नाही. तरीही आपलं दुसरं मूल घेऊन योगीराजांना वंदन करून ती स्त्री आनंदानं घरी गेली. योगीराजांची लीला आणि करणीच अशी अघटित
आणि विचित्र असायची की सामान्यांना त्याचा थांगपत्ता लागत नसे. योगीराजांनी आता आपला रोख वळवला. त्यांनी पंढरपूरहून प्रयाण केलं. आता ते मंगळवेढ्याकडे झपाझप चालू लागले. राजूरच्या दरबाराला लालबाबाने आणली शान राजदरबाराची. राजूरच्या मठाला लालबाबाने आणली शान राजदरबाराची. योगीराजांमध्ये शोभा पाहतो विटू आपुल्याच प्रतिबिंबाची. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज यांना लाईक करा, इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.